ऑल मी नितीन वेडपिलेवार आपलं सहर्ष स्वागत करतो। मी घेऊन आलेलो आज आपल्यासमोर मॅथमॅटिक्सचे काही क्वेश्चन, ते क्वेश्चन आज आपण सॉल्व करूया। ओके ओके तर चला जाऊ आपण पहिल्या क्वेश्चनकडे। पहिला क्वेश्चन काय म्हणतात, एका डब्यात काही चॉकलेट आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात। जर डब्यातील 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले, जर डब्यातील चॉकलेट 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात। तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? तर त्या डब्यात किती चॉकलेट आहे हा आपला प्रश्न आहे। ओके, तर अशा टाइपचे प्रश्न जे आहे की एका डब्यात काही चॉकलेट आहेत, किती आहेत आपल्याला माहित नाही, 12 मुलांना प्रत्येक मुलांना 12, ठीक आहे, प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले, ठीक आहे, 12 मुलांना प्रत्येकी सारखे, आता किती आहे ते नाही माहित, तर वाटले तर 8 चॉकलेट उरतात। किती? 8 चॉकलेट उरतात। जर डब्यातील 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात। तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत हा आपल्याकडे प्रश्न आहे। ओके, तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा राहतो नेहमी एलसीएम पद्धतीनं। कशा पद्धतीनं? एलसीएम। सर्वात आधी बघा की एका डब्यात काय चॉकलेट आहे, माहित नाही किती चॉकलेट आहे। ओके, तर किती जणांना वाटणार? 12 मुलांना प्रत्येकी वाटले, प्रत्येकी सारखे 12 मुलांना, पहिल्या वेळी 12 मुलांना वाटले। ओके, 12 मुलांना, डन, 12 मुलांना वाटले प्रत्येकी सारखे चॉकलेट, माहित नाही, तर किती चॉकलेट उरतात? तर 8 चॉकलेट उरतात। किती चॉकलेट उरतात? 8 चॉकलेट उरतात, डन। ओके, तर दुसरा, ठीक आहे, दुसरा काय म्हणते, तर 8 चॉकलेट उरतात, तर 8 चॉकलेट उरतात। ओके ओके, हा, तर जर डब्यातील 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात, ठीक आहे, किती मुलांना? 14 मुलांना किती चॉकलेट उरतात? 10 चॉकलेट उरतात, 10 चॉकलेट उरतात, डन डन। इथपर्यंत हे सर्व क्वेश्चन मध्ये देऊन आहे, मी क्वेश्चन मध्ये लिहिलं आहे। क्वेश्चनचे 2 पार्ट असतात, एक इंटरव्हलच्या पहिला आणि एक इंटरव्हलच्या नंतर। इंटरव्हलच्या पहिल्याचा पार्ट कोणता आहे की एका डब्यात काही चॉकलेट आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात। हा इंटरव्हलचा पहिला पार्ट हा आहे। आणि इंटरव्हलचा दुसरा पार्ट काय आहे, जर डब्यातील 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात। हा इंटरव्हलचा दुसरा पार्ट आहे। ओके ओके, काय प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही आहे। आता सर्वात पहिले याच्यामध्ये हे बघायचं आहे की याचा आणि याचा डिफरन्स किती आहे। किती आहे? 12 तून 8 गेले, राहिले किती? 4, यस आर नो? 4। 14 तून 10 गेले, राहिले किती? 4, यस 4। तर डिफरन्स काय आहे? सेम आहे। डिफरन्स काय आहे? सेम आहे। डिफरन्स काय? सेम आहे। तर अशा वेळेस आपण काय करतो की 12 आणि 14चा काय काढतो? एलसीएम। काय काढतो? एलसीएम। 12 आणि 14चा एलसीएम आपण काढतो। ओके, 12 आणि 14चा एलसीएम, तर बघा 12 आणि 14 एलसीएम म्हणजे काय? लसावी। एलसीएम म्हणजे काय? लसावी, ठीक आहे, लसावी काढतो। काय काढतो? लसावी काढतो, डन डन। तर 12 आणि 14 याच्यामध्ये लसावी कोणता आहे माहित नाही सर, तर कसं? 12 एक 12, सॉरी 12चे म्हणू शकतो की लसावी म्हणजे काय की दिलेल्या संख्येनं त्या संख्येला भाग गेला पाहिजे, यस आर नो? तो काय आहे? लसावी। तर 14 एक 14, 14 दुने 28, 14 तिक 42, 14 चौ 56, 14 पाच 70, 14 छकम 84, 14 छकम 84। ओके 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 ओके, 12 एक 12, 12 दुने 24, 12 तिक 36, 12 चौ 48, 12 पंचे 60, 12 छकम 72, 12 साता 84, 12 आठा 96, 12 9 108, 12 10 120, म्हणजे 84। बघा 84 ही संख्या आहे जे 12 नाही कटते, जे 14 नाही कटते, कटतंय ना? बघा 14च्या फळा म्हणा, 14 एक 14, 14 दुने 28, 14 तिक 42, 14 चौ 56, 14 पाच 70, 14 छकम 84, डन। आता 12चा फळा म्हणा, 12 एक 12, 12 दुने 24, 12 तिक 36, 12 चौ 48, 12 पंचे 60, 12 छकम 72, 12 साता 84, यस आर नो? 12 आठा 96, 12 9 108, 12 10 120, 12 साता 84 आणि 14 छकम 84, म्हणजे 84 ही संख्या आहे जे 12 नाही कटते आणि 14 नाही कटते, म्हणून 12 आणि 14चा एलसीएम किती आहे? 84 आहे। डन डन डन। ओके, 84 आहे। ओके, एलसीएम किती आहे? 84 आहे। ओके, तर 12 मुलांना सारखे वाटलं तर 8 उरतात, 14 मुलांना सारखे वाटलं तर 10 उरतात। दोघांचा डिफरन्स किती आहे? 4 आहे।
डिफरन्स म्हणजे फरक किती आहे 4 आहे, म्हणून या संख्येतून आपण 4 मायनस करतो आणि मग आपल्याजवळ किती चॉकलेट येतात, तर 80 चॉकलेट येतात. किती चॉकलेट येत आहे, 80 चॉकलेट. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहे, 80 चॉकलेट आहे. त्या डब्यात किती चॉकलेट आहे, 80 चॉकलेट आहे. त्याच्यामुळे आपला योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. हा प्रश्न पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 ला विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे. आपण एलसीएम काढलं तर फक्त 84 मारून आलं तर चुकते, कारण की याचा डिफरन्स सेम आहे. त्याच्यामुळे आलेल्या एलसीएम मधून आपल्याला डिफरन्स मायनस करावं लागते. आलेल्या डिफरन्स मायनस केला. इथं 5 आलं असतं तर इथून 5 मायनस केलं असतं, इथून 6 आलं असतं तर इथून 6 मायनस केलं असतं. जेवढा डिफरन्स येईल तेवढा डिफरन्स आपण एलसीएम मधून मायनस करावं लागते. डन. तर चॉकलेट किती आहे त्या डब्यात, त्या डब्यात चॉकलेट किती आहे, 80. किती आहे, 80. डन डन डन. ओके, समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघा, लक्ष द्या. दुसरा क्वेश्चन काय म्हणते की एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. 0.6 म्हणजे 6वे, 0.6 म्हणजे 6वे. ठीक आहे, 6 फेऱ्या मारतो. तर तो 0.1 मिनिट म्हणजे 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल. 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल. डन डन. तर काय म्हणते, एक भोवरा म्हणजे गोल गोल फिरणारा भोवरा. यस और नो, यस. तर एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारते. एका सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारते, 6 फेऱ्या मारते. तर 6 फेऱ्या मारते. ओके, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल, 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल. ओके ओके ओके. तर एका सेकंदामध्ये बघा, लक्ष द्या, एका सेकंदामध्ये लक्ष द्या इथं. ठीक आहे, एका सेकंदामध्ये 1 सेकंद. ठीक आहे, 1 सेकंद एका सेकंदात किती मारते, एका सेकंदात किती मारते, 6 फेऱ्या. एका सेकंदात किती फेऱ्या मारते, 6 फेऱ्या मारते. डन. यस आर नो, यस. तर 1 मिनिट 15 सेकंद. तर 1 मिनिट 15 सेकंदात किती मारेल, किती फेऱ्या मारेल. यस आर नो, किती फेऱ्या. डन. हाच प्रश्न आहे. पण आपल्याला युनिट काय देऊन आहे, सेकंद. इथं युनिट काय देऊन आहे, सेकंद. पण इथं युनिट काय देऊन आहे, मिनिट देऊन आहे. तर या मिनिटाला आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. यस आर नो, यस. तर 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद प्लस हे 15 सेकंद. ओके. यस आर नो, यस. नाही समजलं का हे, या समजायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, ओके. तर 60 सेकंद आणि 15 सेकंद मिळून सेकंद दोन्ही झाले ना. यस आर नो. याची प्लस करू शकतो ना, पण याची प्लस करू शकत होतो का, नाही, कारण की युनिट सेम नव्हतं. पण युनिट सेम झालेलं आहे, त्याच्यामुळे याची आपण काय करू शकतो, प्लस करू शकतो. तर 60 आणि 15 किती झाले, 75. यस आर नो. तर टोटल सेकंद किती झाले, 75 सेकंद. डन. यस आर नो, डन. काय प्रॉब्लेम आहे का मित्रांनो, काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. ओके. आपला प्रश्न का झाला, आपला प्रश्न हा झाला. बघा इथं लिहितो हा प्रश्न. बघा 1 सेकंद मध्ये, ठीक आहे ना, 1 सेकंद मध्ये किती फेऱ्या मारते, 6 फेऱ्या. तर 75 सेकंद मध्ये किती फेऱ्या. डन. किती फेऱ्या. तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार करावा लागेल मित्रांनो. तिरपा गुणाकार, यस, तिरपा गुणाकार करावा लागेल. तर कसा तिरपा गुणाकार सर, 75 गुणिला 6 भागेला 1. डन. ओके ओके ओके. तर किती येते, 6 पंचे 30, 30शी 0, हातचे 3. काय प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके. साइन 7 42 न 3 45 म्हणजे किती फेऱ्या होईल, 450 फेऱ्या होईल. किती फेऱ्या होईल, 450. हे काय आहे, हे सेकंद आहे. हे काय आहे, हे फेऱ्या आहे. सेकंदाचा फेऱ्यासोबत गुणाकार. एका सेकंदामध्ये 6, तर 75 सेकंदामध्ये किती 450 फेऱ्या. किती फेऱ्या, 450 फेऱ्या. हे एवढं जे मी लिहून दिलं,
याच्यासाठी लिहून दिला की आपण या मिनिटाला सेकंदमध्ये कसं कन्वर्ट केलं, आणि जोपर्यंत आपण या मिनिटाला सेकंदमध्ये कन्वर्ट करणार नव्हतो तोपर्यंत याची ऍडिंग आपण करू शकत नाही, कारण की युनिट सेम नाही आहे. युनिट सेम राहिलंच तर आपण त्याचा ऍडिंग करू शकतो. डन डन. याच्यामध्ये कोणा काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके, याच्यामध्ये कोणा काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. तर आपलं योग्य उत्तर किती आलं? 450. ऑप्शन क्रमांक 3. 450 फेऱ्या होतील. किती फेऱ्या होईल? 450 फेऱ्या. ओके, हा प्रश्न सोलापूर शिपाई भरती 2023 ला विचारलेला आहे. हा प्रश्न सोलापूर शिपाई भरती 2023 ला विचारलेला आहे. डन डन. ओके ओके, समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. शक्य होत असेल तर बुक आणि पेन सोबत घेऊन हे प्रश्न लिहून त्याचे उत्तर लिहत चलण्याचा प्रयत्न करा, कारण की जेव्हा आपण लिहितो ते आपल्या माइंडमध्ये लवकरात लवकर घुसते. ठीक आहे ना? ओके ओके, समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया. यस, समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. तर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 का म्हणते? दोन संख्याची बेरीज 44 आहे. दोन संख्याची बेरीज 44 आहे आणि वजाबाकी, बेरीज 44 आहे आणि वजाबाकी 4 आहे. वजाबाकी किती आहे? वजाबाकी 4 आहे. तर त्याचे गुणोत्तर किती? तर त्याचे गुणोत्तर किती? गोंदिया चालक पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. पर्याय आहे आपल्याकडे 1-6, पर्याय 2 आहे 6-5, पर्याय 3 आहे 4-5, पर्याय 4 आहे 4-6. ओके, बघूया आपण. ठीक आहे, दोन संख्याची बेरीज, दोन संख्याची बेरीज. ओके, बघा लक्ष द्या. त्या दोन संख्या कोणत्या? बघा बेरीज किती आहे? 44. 44 आणि 4 किती होते? प्लस 48 आणि 44 - 4 किती होते? 40. किती होते? 40. ओके, यस ऑर नो? डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2. हे किती आहे? 2 दुने 4, 2 8. ठीक आहे, 20 दुने 40. क्लिअर आहे का नाही आहे? यस ऑर नो? 2 ने डिवाइड केलं, प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं तर किती येत आहे? किती ना भाग जाते? हा 4. 4 छकम 24. ठीक आहे, 4 पंचे 20, 4 पंचे 20. तर अजून भाग जाते का? भाग जात नाही. त्याच्यामुळे आपला योग्य उत्तर काय? किती आहे गुणोत्तर? 6-5. किती आहे गुणोत्तर? 6-5. आता बघा लक्ष द्या की आपण असं काउंट केलं, कारण की बघा बेरीज किती आहे? 44, वजाबाकी किती आहे? 4. त्याच्यामुळे हे बेरीज 44 आणि वजाबाकी किती होती? 4. तर 44 + 4 48 आणि 44 - 4 40. एक प्लस केला, एक मायनस केलं, एक प्लस केलं, एक मायनस केलं. हे किती आले? 48. नाही ते किती आले? 40. आणि या दोघेही संख्याला आपण कितीनं डिवाइड केला? 2 न डिवाइड केला. तर आपल्या त्या संख्या मिळाल्या आणि त्या संख्याला आपण एका संख्येनं भाग जात होता ते म्हणजे 4 न. तर या दोन्ही संख्येला 4 न भाग दिलो. 4 न याला 6 वेळा गेला आणि 4 न याला 5 वेळा गेला. त्याच्यामुळे याचं गुणोत्तर आहे 6-5. काय आहे? 6-5. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. जर कोणाला नाही समजलं असेल तर मला कमेंट करा. ओके, स्क्रीनशॉट घ्या. ओके, पुढील क्वेश्चन कडे जाऊया आपण. यस, पुढील क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके, बघा पुढील क्वेश्चन काय म्हणते? एका टोपलीत 2.5 डझन सफरचंद आहे. 2.5 डझन सफरचंद आहे. तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत? तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत? ओके ओके ओके, एका टोपलीत 2.5 डझन आहे. एका टोपलीत 2.5 डझन आहे. 2.5 डझन मध्ये किती होते सर? 1 डझन मध्ये होते सर 12, 2 डझन मध्ये होते सर 24 आणि अर्धा डझन म्हणजे होते सर 6. म्हणजे 24 आणि 6 30. म्हणजे एका टोपलीत 30 आंबे आहेत, सॉरी 30 सफरचंद आहेत. यस ऑर नो? म्हणजे एका टोपलीत किती सफरचंद आहेत? 30 सफरचंद आहे. कसं 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 सर? कसं केल्या सर? आपल्याला माहित आहे की 1 डझन म्हणजे 12 होते, तर 2 डझन म्हणजे 24 होईल आणि अर्धा डझन म्हणजे किती होईल? अर्धा डझन म्हणजे 6. यस ऑर नो? 24 आणि 6 30. किती आहे? 30. तर एका टोपलीत किती आंबे आहे? किती सफरचंद आहे? 30. तर 20 टोपलीत किती असेल? 20 टोपलीत किती असेल? 3 दुने 6, 600. खतम आहे. किती आहे? 600. यस ऑर नो? असंच निघते. बघा इथे लक्ष द्या. एका टोपलीत 2.5 डझन आहे. किती डझन आहे? 2.5 डझन. किती डझन आहे? 2.5 डझन. काय आहे? सफरचंद. 2.5 डझन. 2.5. ठीक आहे, 2.5
डझन काय आहे? सफरचंद. काय आहे? सफरचंद. 2.5 डझन आहे. ठीक आहे, 2.5 डझन. तर मला सांगा 1 डझन म्हणजे किती? ठीक आहे, मला सांगा 1 डझन. 1 डझन म्हणजे किती? 12. यस आर नो? तर पुन्हा 1 डझन, पुन्हा 1 डझन, पुन्हा 1 डझन म्हणजे किती? 12. यस आर नो? अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे किती? अर्धा डझन म्हणजे 6. डन. डन. तर 1 आणि 1 किती डझन झाले? 2 डझन ना. हा अर्धा डझन. किती डझन झाले? 2.5 डझन. यस आर नो? 2.5 डझन. 2.5 डझन आपण असा लिहू शकतो 2.5 डझन. 2.5 डझन. 2.5 12 12 24 न 6 30. 30 सफरचंद. किती सफरचंद? 30 सफरचंद. 30 सफरचंद. ओके. 1 डझन म्हणजे 12, पुन्हा 1 डझन म्हणजे 12 झाले. 2 डझन म्हणजे 24 आणि अर्धा डझन म्हणजे 6. काऊन अर्धा डझन म्हणजे 6? काऊन सर? कारण की 1 डझन म्हणजे 12. यस सर नो? यस 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 यस. डन. 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 तर एका टोपलीत किती सफरचंद आहे म्हटलं तर? 30 सफरचंद आहे. तर एका टोपलीत किती डझन सफरचंद आहे म्हटलं तर? 2.5 डझन सफरचंद आहे. ओके. तर 20 टोपलीत किती सफरचंद आहे? तर एका टोपलीत सर 30 असं लिहू शकतो. एका टोपलीत, एका टोपलीत, टोपलीत किती आहे? 30 आहे. किती आहे? 30 सफरचंद. 30 सफरचंद. 30 सफरचंद. तर 20 टोपलीत किती? 20 टोपलीत, 20 टोपलीत किती? 20 टोपलीत किती? 20 टोपलीत किती सफरचंद? डन. यस आर नो? किती सफरचंद? डन. काय प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 30 गुणिला 20 भागिला 1. यस आर नो? यस. तर 3 दुने 6. हा 0 हा 0 मग किती झाले? 600 सफरचंद. किती सफरचंद आहे? 600 सफरचंद. ओके. 600 सफरचंद. डन. किती सफरचंद आहे? 600 सफरचंद. ओके. मला याचं दुसरं क्वेश्चन तुम्हाला देतो की किती डझन सफरचंद आहे? तर 20 टोपलीत किती डझन सफरचंद आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. 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 आगे बढ़ते हैं. यस, आगे बढ़ते हैं. क्या करते हैं? आगे बढ़ते हैं. पुढचा क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी मूळ संख्येचा गट ओळखा. मूळ संख्येचा गट ओळखा. तर सर्वात पहिले आपल्याला माहित पाहिजे की मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्याला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 या संख्येने भाग जातो. 0 सोडून प्रत्येक संख्येला 1 या संख्येने भाग जातो हे प्रत्येकाला माहित आहे. यस आर नो? यस. तर 0 सोडून प्रत्येक संख्येला 1 या संख्येने भाग जातो आणि त्याला त्याच संख्येने भाग जातो. ते म्हणजे मूळ संख्या आहे. ते म्हणजे काय? मूळ संख्या आहे. ओके. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 25. आता ऑप्शन आपल्याकडे देऊन आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 2 3 5. ऑप्शन क्रमांक 2 आहे 2 4 6. ऑप्शन क्रमांक 3 आहे 5 7 9 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 3 4 5. ओके. ओके. तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे आपल्याकडे 2 3 5. ओके. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे आपल्याकडे 2 4 6. ऑप्शन क्रमांक तिसरा आहे आपल्याकडे 5 7 9 आणि ऑप्शन क्रमांक चौथा आहे आपल्याकडे 3 4 5. ओके. तर मला सांगा 4 ला 1 न भाग जाते, 4 ला 2 न भाग जाते, 4 ला 4 न भाग जाते. यस आर नो? तर 2 न भाग जात आहे. तर हे कोणती मूळ संख्या आहे? मूळ संख्या नाही आहे. 6 ही मूळ संख्या नाही आहे. 6 ला 3 नाही जाते, 1 नाही जाते, 2 नाही जाते, 3 नाही जाते. नाही. ठीक आहे. 5 ला हा 5 ला फक्त 1 ने आणि 5 ने जाते. 7 ला हा 7 ला 1 ने आणि 5 ला 7 ला 1 ने आणि 7 ने जाते. पण 9 ला 9 ने 1 ने जाते, 9 ला 3 ने जाते, 9 ला 9 ने जाते. हे मूळ संख्या आहे का? नाही आहे. हा 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, पण 4 हे मूळ संख्या आहे का? नाही आहे. 4 हे मूळ संख्या नाही आहे. 4 हे मूळ संख्या काऊन नाही? कारण की सर 4 ला 1 ने जाते, 2 ने जाते आणि 4 ने जाते. यस आर नो? ओके. हा 2 ला 1 ने जाते आणि 2 ने जाते. यस आर नो? यस. तर 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. ओके. हे मूळ संख्या आहे 2. 3 यस 3 पण मूळ संख्या आहे कारण की 3 ला 1 ने जाते आणि 3 ने जाते. आणि 5 पण मूळ संख्या आहे कारण की 5 ला 1 ने जाते आणि 5 ने जाते. त्याच्यामुळे मूळ संख्या किती आहे? कोणता पर्याय योग्य आहे आपल्याकडे? आपल्याकडे पर्याय 2 3 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके.
तर आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कृपया करून कमेंट करा.